महाराष्ट्रामध्ये टीटचा जो काही पेपर होणार होता रविवारी, तो पेपर फुटल्याचा प्रकार समोर आलेला आहे। देशभरामध्ये नीट परीक्षा असेल किंवा टीट परीक्षा असेल किंवा वेगवेगळ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने घेणाऱ्या परीक्षा असतील, गेल्या काही वर्षामध्ये 80पेक्षाही जास्त परीक्षेचे पेपर हे फुटलेले आहेत। आणि या पेपर फुटी प्रकरणी जे काही त्या आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झालेली नाही आहे। गव्हर्नमेंटनी याच्या विरोधामध्ये उपाययोजना म्हणाव्या तशा केलेल्या नाही आहेत। सर्वप्रथम स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही आज देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना या निवेदनाच्या मार्फत या सर्व नीट परीक्षा असेल, TET परीक्षा असेल व इतर परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील सर्वांची चौकशी करून त्या आरोपींना तात्काळ कठोरात कठोर शासन करण्याची आम्ही मागणी करतो। त्याचबरोबर या सर्वाला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शालेय शिक्षण मंत्री राज्याचे दादा भुसे या दोघांनी देखील नैतिकतेची त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही एक याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे। नीटची जी परीक्षा आहे, मेडिकलची स्टुडंट्स याच्यासाठी 2-2, 3-3 वर्षापासून लाखो विद्यार्थी मेहनत करत आलेले आहेत, पण तो नीटचा पेपर हा फुटलेला आहे। हा पेपर काय आज यावर्षी पहिल्यांदा फुटलेला नाही, याच्या अगोदर देखील असे प्रकार झालेले आहेत। तरी देखील NTA सारख्या जी की अत्यंत बेशिस्तपणे काम करणारी संस्था आहे, त्याच्यामार्फत हा पेपर घेण्यात येतो। ही NTA संस्था देखील बरखास्त झाली पाहिजे। टीटची जी काही परीक्षा काल रद्द करण्यात आलेली आहे, त्यावेळेस लाखो विद्यार्थी त्या टीटच्या परीक्षा देण्यासाठी तयारी करत होते। त्यांचं वर्ष वाया गेलेलं आहे, गेल्या कित्येक दिवसांपासून ते त्याची तयारी करत होते। त्यांचं आर्थिक आणि मानसिक नुकसान झालेलं आहे। आगामी जो काही टीटचा पेपर होईल त्यावेळेस परीक्षा केंद्रावर जाईपर्यंत विद्यार्थ्यांना राज्य सरकारने बस आणि रेल्वेचे पास मोफत दिले गेले पाहिजेत त्या परीक्षेसाठी। त्याचबरोबर आणखी इतरही जे काही मागण्या आहेत, या मागण्यांना घेऊन आम्ही आज परभणीचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत हे आम्ही निवेदन दिलेले आहे।